धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते. हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते. जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय करणे देखील फलदायी मानले जाते. दरवर्षी माघ शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत पाळले जाते. यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे. सर्व एकादशींपैकी जया एकादशी अत्यंत शुभ मानले जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत पिशाच आणि काळ्या छायेच्या तावडीतून मुक्त होते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते ती ब्रह्महत्येच्या महापापातून मुक्त होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होते. जया एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9:55 संपेल. उदय तिथीनुसार मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते. हे जया एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते. जया एकादशीच्या दिवशी पूजेसोबतच काही उपाय करणे देखील फलदायी मानले जाते. जया एकादशीचे उपाय. जया एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी, यामुळे जीवनात प्रगती होते. जया एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूचे आवाहन करावे. यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. या दिवशी जगाचे पालनहार श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळे हार, मिठाई आणि फळे इत्यादी अर्पण करा. त्यानंतर गाईला चारा खाऊ घाला आणि गरजूंना काहीतरी दान करा. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जलार्पण करून देसी तुपाचा दिवा लावावा. एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये, तसेच या दिवशी भात खाणे टाळावे. या दिवशी एकच प्रकारचा आहार घ्या आणि तो फलाहार असावा. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करीत 11 प्रदक्षिणा घालाव्यात. या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी कायम राहील, तसेच घरावर कोणतेही संकट येणार नाही. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात. त्यानंतर विधीपूर्वक गायत्री मंत्राचा जप करावा. स्त्रियांसाठी हे स्नान त्यांच्या पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देणारे आहे. एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे, याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे. नैवेद्यात तुळस असावी, याने विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे, याने कामातील अडथळे दूर होतील. या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळं आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या, याने देवाची कृपा होते. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत 11 प्रदक्षिणा घालाव्या. असे केल्याने घरामध्ये सुखशांती राहते आणि संकट टळतात. या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूचा अभिषेक करावा. असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे. पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे, याने धनलाभ होण्याची शक्यता असते. एकादशीच्या दिवशी श्री विष्णूला पंचामृतानं अभिषेक करा, यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुम्हाला नवीन संधी मिळेल. वैवाहिक आयुष्यात वादविवाद होत असतील तर सकाळी स्नान आटपून तुळशीची पूजा करा. तुळशीला हिरव्या बांगड्या, हळदी कुंकू अशा सौभाग्याच्या गोष्टी अर्पण करा. एकादशीच्या दिवशी दानधर्म करण्याला फार महत्त्व आहे, यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात. एकादशीला गरजूंना अन्नदान करा. एकादशीला विष्णू सहस्रनाम तसेच
श्रीमद भागवतचा जप पुण्य देणारा मानला जातो. आर्थिक अडचणीमुळे तुम्ही चिंतेत असाल तर एकादशीला श्री विष्णूची विधिवत पूजा करा आणि एका विड्याच्या पानावर ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहून भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. जीवनात असलेली आर्थिक समस्या दूर व्हावी आणि घरात कायम सुख समृद्धी टिकून राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज संध्याकाळी भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावा. तसेच देवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर काही वेळाने ते लाडू सर्वांना प्रसाद म्हणून वाटून द्या आणि स्वतःसुद्धा खा. एकादशी व्रताचे नियम. एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे, आचमन करावे व व्रताचा संकल्प घ्यावा. व्रताचा संकल्प केल्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करून त्यांच्या मंत्रांचा जप करावा आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला उपवास सोडावा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला लवकरच भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.